संपूर्ण व्हिडिओ बघण्याआधी कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक, व्हिडिओ आवडल्यास शेअर जरूर करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघत आहात AR फार्मा. AR फार्मा या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. रिसेंटली नुकतेच आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री सन्माननीय राजेश टोपे साहेब यांनी 16,000ची आगामी भरती होण्याचे संकेत दिलेले आहेत. तर जे जुने विद्यार्थी असतील किंवा नवीन विद्यार्थी असतील, जे औषध निर्माण अधिकारी तसेच आरोग्य सेवकची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत खुशखबरीची गोष्ट आहे. माझ्या मते जवळजवळ 2 महिन्यात ही परीक्षा होण्याची शक्यता आहे. तरी तुम्ही सर्वांनी जोमाने अभ्यास सुरू केलाच असेल, यात काही शंका नाही. तर बघा, आरोग्य विभाग या परीक्षामध्ये जे मार्क्स डिस्ट्रीब्युशन आहे ते टेक्निकल सब्जेक्ट आणि नॉन टेक्निकल सब्जेक्ट या 2 सब्जेक्टमध्ये केलं जातं, 2 भागामध्ये केलं जातं. तर टेक्निकल सब्जेक्टचे जे 40 क्वेश्चन असतात ते डिपार्टमेंट ऑफ फार्मसी असो किंवा आरोग्य सेवेची जर तयारी करत असाल तर जनरल सायन्सवर असतात. तर बघा मित्रांनो, टेक्निकल सब्जेक्ट हे जनरली बऱ्याच विद्यार्थ्यांचे क्लिअर असतात, पण नॉन टेक्निकल सब्जेक्टमध्ये महाराष्ट्रातील जवळजवळ बऱ्याच विद्यार्थ्यांना या नॉन टेक्निकल सब्जेक्टकडे लक्ष नसतं किंवा यांचा अभ्यास जास्त करत नाही. कारण एकतर डिग्रीमध्ये त्यांना हा विषय नसतो किंवा इंग्लिश व्याकरण असेल किंवा मॅथ अँड रिझनिंग असेल, याच्यामध्ये त्यांना जास्त प्रॉब्लेम जातो. तर मी आज जास्तीत जास्त टेक्निकल सब्जेक्टबद्दल न बोलता नॉन टेक्निकल सब्जेक्टबद्दल थोडं तुम्हाला इलॅबोरेट करून सांगणार आहे. तर बघा, टेक्निकल सब्जेक्टमध्ये जे 100 मार्काचे जे प्रश्न असतात, या 100 प्रश्नापैकी 40 प्रश्न हे टेक्निकल सब्जेक्टचे असतात. म्हणजेच काय, जे डिपार्टमेंट ऑफ फार्मसीचे स्टुडंट आहेत, म्हणजे की बी फार्मसी आणि एम फार्मसी, हे जे डिपार्टमेंटचे असतात त्यांना त्यांचे टेक्निकल सब्जेक्टमध्ये 40 क्वेश्चन असतात. म्हणजे डिग्रीमध्ये त्यांनी जे अभ्यास केलेला आहे तेच क्वेश्चन त्यांना विचारले जातात. आणि दुसऱ्या या आरोग्य सेवकचा विचार केला तर यांनाही 40 क्वेश्चन असतात, पण ते जनरल सायन्सवर असतात. आपण अगोदर काय बघितलं, जे डिपार्टमेंट ऑफ फार्मसी स्टुडंट आहेत त्यांना डिग्री बेसवर जे अगोदर ते डिग्रीला शिकलेले आहेत त्यांना जे सब्जेक्ट असतात, पण आरोग्य सेवकमध्ये जे जनरल सायन्स म्हणजे जे सामान्य विज्ञानाचे प्रश्न यांना यामध्ये पाहायला मिळतात. आता आपण नॉन टेक्निकल सब्जेक्टमध्ये बघू. तर बघा मित्रांनो, नॉन टेक्निकल सब्जेक्टमध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, जीके, मॅथ अँड रिझनिंग. तर बघा, मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण याच्यामध्ये मुलांना प्रॉब्लेम जाणारे सब्जेक्ट आहेत इंग्रजी व्याकरण. त्यानंतर दुसरा विषय मला वाटतो मॅथ अँड रिझनिंग हे असेल. मराठी व्याकरण जर तुम्ही करायला गेलं तर जवळपास एका महिन्यात याचा अभ्यास जवळजवळ पूर्ण कव्हर होतो. तर बघा, आपण आता पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे मराठी व्याकरणामध्ये किती प्रश्न येतात, त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरणावर किती प्रश्न येतात, जीकेवर किती प्रश्न येतात आणि मॅथ अँड रिझनिंगवर किती प्रश्न येतात, याचं तुम्हाला अनालिसिस करून प्रश्नाचं स्वरूप कसं त्याच्या काही मी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, नॉन टेक्निकल या पार्टमध्ये आपण जो पहिला भाग पाहणार आहे तो मराठी व्याकरण आहे. आणि या मराठी व्याकरणाचं वेटेज आहे ते 15 मार्काचं आहे. तर यामध्ये मला जे वाटतात महत्वाचे 7-8 टॉपिक आहेत ते मी तुम्हाला लिस्ट करणार आहे. त्याचा अभ्यास तुम्ही करायला पाहिजे. तर त्याच्यातला जो पहिला टॉपिक मला वाटतो वर्णमाला हा महत्वाचा टॉपिक आहे. याच्यामध्ये तुम्ही स्वर असेल, व्यंजन असेल, त्याच्यानंतर कठोर स्वर कोणते, मृदू स्वर कोणते, अनुनासिक कोणते, अनुनासिकाचा शोध म्हणजे अनुनासिक मराठी व्याकरणामध्ये कुणी आणले, याचा तुम्ही हे टॉपिक महत्वाचे हे तुम्ही करायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे जे संधी. त्या संधीवर जवळजवळ प्रत्येक एक्झाममध्ये एखादा 2 प्रश्न विचारलाच जातो. तर संधीमध्ये बघा, स्वर संधी, त्याच्यानंतर व्यंजन संधी आणि विसर्ग संधी, या 3 पैकी कोणत्याही एका संधीवर तुम्हाला प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यानंतरचा जो महत्वाचा म्हणजे अति महत्वाचा टॉपिक म्हटला तर शब्दांच्या जाती. जवळजवळ शब्दांच्या 8 जाती आहेत. 8 त्याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोग अव्यय, अशा बऱ्याच म्हणजे जवळजवळ 8 याच्या शब्दांच्या जाती आहेत. आणि याच्यावर 2 किंवा 3 प्रश्न फिक्स असतात. म्हणजे तुम्ही कोणती एक्झाम घ्या, 2 ते 3 प्रश्न या टॉपिकवर विचारला जातात म्हणजे जातात. जसं वर्णमाला महत्वाचं आहे, संधी आहे, शब्दांच्या जाती आहेत,
हे तिन्ही टॉपिक खूप महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर प्रयोग बी आहे. या टॉपिकवर एक प्रश्न जनरली विचारला जातोच, म्हणजे जवळजवळ हे पण एक महत्वाचा टॉपिक आहे. म्हणजे कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग हे 3 प्रयोग महत्वाचे आहेत. काही त्याचे सब टॉपिक पण आहेत, ते जरी वाचून गेले तरी काही हरकत नाही. त्याच्यानंतरचा टॉपिक जर म्हटलं तर समास. या समासामध्ये 4 महत्वाचे समास. पहिला समास अव्ययभाव समास, दुसरा तत्पुरुष समास, तिसरा द्वंद्व समास आणि चौथा बहुव्रीही समास. म्हणजे समास या प्रकरणावर जर एक्झाम मध्ये प्रश्न विचारला गेला तर 4 पैकी एक कोणताही तुम्हाला विचारला जाते. त्याच्यानंतरचा महत्वाचा टॉपिक मला वाटतो अलंकार आहे. अलंकार. तर अलंकार या प्रकरणामध्ये जवळजवळ 20 अलंकार आहेत. तर त्यांची तुम्ही उदाहरणं बाळासाहेब शिंदे या सरांच्या पुस्तकातून करून जायचे आहे. बाळासाहेब शिंदे. ठीक आहे. आपले झाले 6 टॉपिक. त्याच्यानंतर मी सांगेल की शब्दसंग्रह डायरेक्टली. शब्दसंग्रह. तर बघा मित्रांनो, मराठी व्याकरणामध्ये शब्दसंग्रहाला या 15 पैकी जवळजवळ 5 प्रश्न 100% विचारला जातात. म्हणजे असं नाही कोणत्या एक्झाम मध्ये 3 मार्काचं किंवा 2 मार्काचे प्रश्न किंवा 1 मार्काचा असं काही नाही, पण शक्यतोवर 5 प्रश्न जनरली विचारला जातो. आणि या शब्दसंग्रहामध्ये समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, शब्द समूह असेल, प्राण्यांचा आवाज असेल, म्हणजे कुठलेही आवाज विचारू शकतात किंवा पाण्याचा जसं की खळखळाट असतो असं तसं ते तुम्हाला रिकाम्या जागा भरा असे प्रश्न जनरली येतात. ठीक आहे. तर हे मराठी व्याकरणाचे माझ्या मते म्हणजे जवळजवळ खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. तर बघा, मराठी व्याकरणाचे ज्या पद्धतीने आपण 15 मार्काचं डिस्ट्रीब्युशन पाहिलं, त्याच पद्धतीनं इंग्लिश ग्रामरचे सुद्धा 15 मार्काचं ते डिस्ट्रीब्युशन असते. तर बघा, इंग्लिश ग्रामरमध्ये या 15 मार्क्स पैकी हे जे टॉपिक काढलेले आहेत याच्यापैकी जवळजवळ 10 प्रश्न विचारले जातात. त्याच पद्धतीनं जे 5 प्रश्न आहेत उरलेले ते व्होकॅब्युलरी विचारले जातात. व्होकॅब्युलरी. तर व्होकॅब्युलरी म्हणजे काय की शब्दसंग्रह. जसं की त्यामध्ये सिनोनॉम्स येते, म्हणजे समानार्थी शब्द, अँटीनॉम्स येते म्हणजे विरुद्धार्थी शब्द, त्याच्यामध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन येते, म्हणजे एक तुम्हाला लाईन दिलेली जाईल, त्या लाईनचं पूर्ण मिनिंग एका वर्डमध्ये असते, त्याला म्हणतात वन वर्ड सबस्टिट्यूशन. अशा पद्धतीनं हे व्होकॅब्युलरीचं डिस्ट्रीब्युशन आहे. आणि उरलेले जे 10 क्वेश्चन आहेत या 15 पैकी, त्याच्यापैकी जवळजवळ मला हे महत्वाचे टॉपिक वाटतात ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे पार्ट ऑफ स्पीच. पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय? शब्दांच्या जाती. ज्या पद्धतीनं मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती आहेत त्याच आहेत, फक्त इकडं इंग्लिशमध्ये आहेत. त्याच्यामध्ये आपण नामाला नाऊन, प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन असे जवळजवळ शब्दांच्या जाती आपण मराठी व्याकरणामध्ये 8 बघितल्या होत्या. तशाच या पार्ट इंग्लिशमध्ये 8 आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला समजा नामाचं जर उदाहरण घ्यायचं सांगितलं, आता नाऊन म्हणजे काय, त्याचे सब टाईप जर पाहिले तर कॉमन नाऊन आहे, प्रॉपर नाऊन आहे, कलेक्टिव्ह नाऊन आहे. आणि त्याच्यावर प्रश्न अशा पद्धतीने येतो की तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले जातात आणि त्याच्यात तुम्हाला ओळखायचं असतं की कोणतं नाऊन आहे, ते प्रॉपर नाऊन आहे, कलेक्टिव्ह नाऊन आहे की कॉमन नाऊन आहे. जर उदाहरण सांगायचं झालं की अविनाश नावाचा एक मुलगा आहे, मुलगा म्हटलं तर फक्त कॉमन झाला, मुलगा म्हटलं तर तो कॉमन नाऊन झाला, कारण मुलं बरेच असतात त्याच्यात काही हे नाही. आणि प्रॉपर नाऊन जर म्हटलं तर अविनाश. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला अंडरलाईन देऊन ते नाव ओळखायला लावतात. तर तो ऑप्शन मध्ये तुम्ही समजा ते टिक करायचं असतं, प्रॉपर नाऊन कोणतं, कॉमन नाऊन कोणतं, कलेक्टिव्ह नाऊन कोणतं. हे झालं एक नाऊनचं उदाहरण. त्याच्यानंतरचा महत्वाचा टॉपिक, आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे त्याच्यामुळे थोडं फास्ट घेतो. तर बघा, पार्ट ऑफ स्पीचच्या नंतर टेन्स, काळ. काळाचे 3 प्रकारचे महत्वाचे आहेत. सिंपल टेन्स आहे, म्हणजे नाही, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. याच्यावरचे तुम्ही बेसिक क्वेश्चन जरी केले तर जवळपास तुमचं हे टेन्स हा टॉपिक क्लिअर होऊन जाईल. त्याच्यामध्ये सब टॉपिक पण आहेत, म्हणजे जवळजवळ याचे सब टॉपिक 12 निघतात. तर त्याचं तुम्ही समजा बेसिक जरी चांगले केले आणि बेसिकच क्वेश्चन विचारले जातात जनरली एक्झाम मध्ये, त्याच्यामुळे जास्त याचं काही करायचं काम नाही. व्हॉइस म्हणजे काय? प्रयोग. याच्यामध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, म्हणजे वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे, म्हणजे कर्त्यामुळे क्रियापद बदललं
कर्तरी प्रयोग झाला, कर्मामुळे क्रियापद बदलला तो कर्मणी प्रयोग झाला, ते इंग्लिशमध्ये थोडं चांगलं रीड करून घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच असते. डायरेक्ट म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल याच्यावर की एखादं वाक्य डायरेक्ट दिलं जाईल ते तुम्हाला इनडायरेक्ट करायचं आहे. ठीक आहे. तर तो हा म्हणजे डायरेक्ट प्रश्नाचं इनडायरेक्ट ते एक्झाम मध्ये तुम्ही समजा याची प्रॅक्टिस केली तर हा खूप सोपा टॉपिक आहे, करून घ्यायचं. त्याच्यानंतर महत्वाचा टॉपिक आहे आर्टिकल. आर्टिकल म्हणजे उपपदे, म्हणजे ए अँड द हे कुठे वापरले जातात. प्रॉपर नावाच्या आधी आलं तर कोणतं आर्टिकल वापरलं जाते, कॉमन नाव आलं तर कोणतं आर्टिकल वापरलं जाते, एखाद्या ठराविक ठिकाणाचं जर आपल्याला माहिती द्यायची असेल तर कोणतं आर्टिकल वापरलं जाते. म्हणजे ए अँड द तीनच महत्वाचे आहेत आणि त्याच्यापैकी तुम्ही एक आर्टिकल निवडायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सिंथेसिस म्हणजे पृथक्करण. तुम्हाला एक एक्झाम मध्ये वाक्य दिलेलं राहील, त्याच्यात तुम्हाला ओळखायचं आहे कंपाऊंड वाक्य की कॉम्प्लेक्स आहे की सिंपल आहे. एखादं सिंपल वाक्य जर दिलेलं असेल, म्हणजे सिंपल म्हणजे साधं वाक्य की ज्याच्यात ऑर अँड द अँड असे ज्याचे सिंथेसिस दिले जाणार नाही, ते ज्याच्यात म्हणजे ऑर अँड द ऍज वेल ऍज वगैरे वगैरे ज्या गोष्टी दिलेल्या जात नाही ते सिंपल वाक्य असतात. कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणजे अँड दिलेलं असते. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स मध्ये ऑर असे काही बरेच एक्झाम्पल आहेत ते तुम्ही पुस्तकातून पाहू. तर बघा मित्रांनो, आपण पार्ट 3 मध्ये जे जीकेचे 15 मार्क्स आहे त्याच्याबद्दल जनरल माहिती बघू. तर बघा याच्यामध्ये जीकेचा जर ओव्हरऑल विचार केला 15 मार्क्सचा, तर त्यामध्ये चालू घडामोडी, त्याच्यानंतर राज्यघटना, त्याच्यानंतर इतिहास, त्याच्यानंतर भूगोल आणि जवळजवळ काही म्हणजे विज्ञानचे प्रश्न असतात. जवळ म्हणजे असे 5 विषय जर पकडून याचे 15 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन असतं. तर सर्वप्रथम आपण चालू घडामोडीमध्ये कोणते प्रश्न विचारले जातात याचा थोडासा आढावा घेऊ. तर बघा चालू घडामोडीमध्ये जवळजवळ जे मागच्या वर्षी म्हणजे 1 वर्षच्या मागील वर्ष जेही महत्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत त्याच्यावर जनरली प्रश्न विचारला जातो. तर कोणते, तर बघा चर्चेत असलेले कोविड-19 असेल, त्याच्यानंतर ब्लॅक फंगस असेल, हे असे महत्वाचे काही रोग विचारले जातात. तर कोविड-19 बद्दल म्हणजे जनरली जवळ असे प्रश्न येऊ शकतात की हा जो रोग आहे तो पेंडेमिक आहे का, एपिडेमिक आहे का, स्पोरॅडिक रोग आहे, डिसीज आहे, हे याच्याबद्दल असे कोविड मधले प्रश्न येऊ शकतात. त्याच्यानंतर हा रोग नेमका चीनमधील कोणत्या प्रांतातून आलेला आहे, तो वुहान प्रांत आहे, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये प्रथम कोणत्या जिल्ह्यात आढळून आला, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये असा पहिला रुग्ण कोणत्या जिल्ह्यात म्हणजे मृत्यू पावलेला आहे याच्यावर प्रश्न तयार होऊ शकतो. हे असे जनरली कोविडचे प्रश्न तयार होऊ शकतात. त्याच्यानंतर महामारी घोषित करणारं राज्य कोणतं, असे जनरली कोविड-19 वर बेसिक प्रश्न येऊ शकतात. त्याच्यानंतर ब्लॅक फंगसवर बी प्रश्न येऊ शकतात. फंगसचा प्रकार कोणता, त्याचं नाव काय, याचे सिम्पटम्स काय, या रोगानं कोणत्या बॉडी पार्टवर इफेक्ट होतो, जवळजवळ असे प्रश्न ब्लॅक फंगस वर चालू घडामोडीच्या अनुषंगाने आपल्याला विचारू शकतात. त्याचबरोबर सध्या चर्चेत असलेलं काही जे वादळाचं नाव आहे, जे रिया वादळ आहे, त्याच्यावर प्रश्न भरू शकतो. त्याच्या आधी जर समजा लोकसभा निवडणूक झाली असेल त्याच्यावरही प्रश्न भरू शकतो. कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, त्याच्यानंतर विधानसभा असेल, मुख्यमंत्री कितव्या क्रमांकाचे आहेत, कोण आहेत, कोणत्या पक्षाचे आहेत, जनरली बेसिक प्रश्न चालू घडामोडीच्या अनुषंगाने आपल्याला विचारू शकतात. त्याच्यासाठी आपण अपडेट राहणं, पेपर वाचणं हे आपल्याला फार महत्वाचं आहे. हा झाला चालू घडामोडी या विषया संदर्भात. त्याच्यानंतर आपण बघू राज्यघटना. तर बघा राज्यघटनामध्ये काही बेसिक गोष्टी आहेत, जसं की घटना निर्मिती कधी झाली, त्याच्यानंतर महत्वाच्या तारखा किंवा उद्दिष्टांचा ठराव कधी मांडला, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, पहिले लोकसभा अध्यक्ष कोण होते, त्याच्यानंतर पहिले राष्ट्रपती कोण होते, त्यांची निवड कधी झाली, वगैरे वगैरे. घटना निर्मिती या टॉपिकच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जाऊ शकतात. दुसरा महत्वाचा टॉपिक नागरिकत्व. नागरिकत्वामध्ये जवळजवळ 5 ते 11 या कलमाच्या दरम्यान तुम्हाला कोणतीही कलम किंवा काही विचारू शकतात. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे मूलभूत हक्क.
मूलभूत हक्कामध्ये जवळ 12 ते 35च्या दरम्यान मूलभूत हक्क येतात. त्याच्यामधले कोणतेही महत्वाचे टॉपिक तुम्हाला विचारले जाऊ शकतात. म्हणजे त्याच्यानंतरचा टॉपिक मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्वे 36 ते 51च्या दरम्यान मार्गदर्शक तत्व याच्या असतात. याच्यामधल्या काही महत्वाच्या कलम तुम्हाला म्हणजे सर्वच्या सर्व कलम करण्याची गरज नाही, काही महत्वाच्या कलम करण्याचीच आवश्यकता आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा टॉपिक जर राज्यघटना या विषयाच्या अनुषंगाने जर डिव्हायडेशन जर करायचं झालं तर अभ्यास करताना असे चार्ट वाईज अभ्यास केलेला फार महत्वाचा असतो. कसा? राष्ट्रपती एका साईडला ठेवायचा, दुसरा चार्ट बनवायचा राज्यपालाचा. त्याच्यानंतर याच्यामध्ये इन शॉर्ट अशा गोष्टी करायची की राष्ट्रपतीची कलम महत्वाची कोणती, राज्यपालाची कलम महत्वाची कोणती, यांच्या राष्ट्रपतीचे अधिकार, राज्यपालांचे अधिकार, राष्ट्रपतीची निवडणूक कशी होते, त्यांची कलम काय, राज्यपालाची निवडणूक, राज्यपालाला नियुक्त कोण करतो, यांचे महत्वाचे अधिकार, राष्ट्रपतीचे महत्वाचे अधिकार, राज्यपालाचे महत्वाचे अधिकार, हे महत्वाचे आहे. त्याच्यानंतर काही परत पॉईंट काढताना सर्वोच्च न्यायालय एका चार्टमध्ये घ्यायचं, सर्वोच्च न्यायालय, दुसऱ्या चार्टमध्ये घ्यायचं उच्च न्यायालय. मग परत याच्या सर्वोच्च न्यायालयाची कलम, यांच्या चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या म्हणजे महत्वाच्या कलमा, उच्च न्यायालयाचे तसंच महत्वाच्या कलमा, म्हणजे कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयाची उच्च न्यायालय कलम कोणती आहे. याच्यानंतर यांच्या असणारे जजेसचे अधिकार, त्यांची कलम हे महत्वाचे आहे. त्याच्यानंतर परत आपण राज्य विधिमंडळात आलो तर इथं घ्यायचं म्हणजे मुख्यमंत्री, समजा मुख्यमंत्री, दुसऱ्या साईडला राज्यपाल, यांचा थोडा तुलनात्मक अभ्यास करायचा. म्हणजे मुख्यमंत्र्याचे अधिकार कलम, राज्यपालाचे अधिकार कलम, या दोघांचा राज्य शासनाच्या बाबतीत काय रोल आहे हा या विषयात असा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इन शॉर्ट जर विचार केला तर पंचायत राजवर जवळजवळ बरेच प्रश्न विचारले जातात. पंचायत राज, तर पंचायत राजमध्ये बघा ज्या लेअर आहेत 3, समजा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो, पंचायत समितीचा सचिव कोण असतो. तर बघा पंचायत राज यामध्ये ज्यांच्या 3 ब्रांचेस मानल्या जातात, एक जिल्हा परिषद, दुसरी पंचायत समिती आणि तिसरी ग्रामपंचायत. तर जनरली जिल्हा परिषद मधले यांचे सचिव कोण असतात, याचे अध्यक्ष कोण असतात, असे प्रश्न विचारला जातात. त्याच्यानंतर पंचायत समितीचा सचिव कोण आहे, त्याची निवड कोण करते, कुणामार्फत कोणत्या परीक्षेमार्फत केली जाते, याचा अध्यक्ष कोण असतं, असे जनरली बेसिक प्रश्न असतात. ग्रामपंचायतच्या लेवलवर गेले तुम्ही तर तुम्हाला ग्रामपंचायतचा सचिव कोण, त्याच्यानंतर ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो, त्याच्यानंतर गावाचा कारभार कोण पाहतो, सरपंचाची निवडणूक कशी होती, सरपंचाला बडतर्फ करण्याचं हे काय आहे, त्याच्यानंतर पोलीस पाटील, कोतवालाचे कार्य, पोलीस पाटलाचे कार्य, बऱ्याच असे बेसिक लेवलचे प्रश्न या पंचायत राजवर जनरली 1-2 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. जीके मधले नंतरचे 2 महत्वाचे टॉपिक आहेत इतिहास आणि भूगोल. तर इतिहासामध्ये बघा महाराष्ट्रातील समाज सुधारक याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न येण्याची शक्यता असते. महाराष्ट्रातील समाज सुधारक म्हटलं तर जगन्नाथ शंकर सेठ असेल, शंकर सेठ, बाळशास्त्री जांभेकर, रानडे, न्यायमूर्ती रानडे, त्याच्यानंतर गोग आगरकर घ्या, महात्मा फुले घ्या. त्याचबरोबर दलित चळवळीत त्यांनी काही चांगली कामं केली ते आहेत विरा शिंदे, त्याच्यानंतर महर्षी कर्वे, बाबासाहेब आंबेडकर, हे महत्वाचे समाज सुधारक इतिहासा विषयामध्ये तुम्ही करायला पाहिजे. याचं एक 11वीचं ओल्ड पुस्तक आहे, 11वी स्टँडर्डचं ओल्ड बुक आहे इतिहासचं. ते पूर्ण तुम्ही या बुकमधून रेफर करू शकता. महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल झालं. त्याचबरोबर इतिहासाचा अभ्यास करताना जे नॅशनल मुवमेंटला म्हणजे महात्मा गांधी असतील, आगरकर असतील, यांचा सुद्धा अभ्यास तुम्ही करायला पाहिजे. ठीक आहे. तर हे जनरल झालं इतिहासाबद्दल. महाराष्ट्र समाज सुधारकवर तुम्ही एक 11वीचं पुस्तक जरी केलं तर हा टॉपिक इतिहास तुमचा कव्हर होऊन जाईल. नंतर मी तुम्हाला शेवटी
कोणतं बुक वापरायचं ते सांगणारच आहे. त्याच्यानंतर भूगोल घ्या. भूगोलामध्ये तुमचं मॅप रिडिंग खूप चांगली पाहिजे. मॅप रिडिंग मध्ये जवळजवळ तुम्ही म्हणजे महाराष्ट्र जास्त फोकस केला पाहिजे. महाराष्ट्राचा भूगोल. या महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये तुम्ही महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी असेल, उत्तर दक्षिण लांबी, उत्तरेला कोणता पर्वत आहे, दक्षिणेला कोणते पर्वत आहेत, पूर्वेला कोणत्या टेकड्या आहेत, पश्चिमेला कोणत्या टेकड्या आहेत, पश्चिमेला कोणता पर्वत आहे, जवळजवळ. त्याचबरोबर भूगोलमध्ये महत्वाच्या नद्या जसं की गोदावरी असेल, सर्वात लांब नदी महाराष्ट्रातील 668 किलोमीटर आहे. भीमा, तापी, कृष्णा ह्या महत्वाच्या नद्या, 2-3 नद्या तुम्ही वाचून जायला पाहिजे. त्याच्यानंतर भूगोलमध्ये अजून विचार केला तर खनिज संपत्ती हा महत्वाचा टॉपिक आहे. कोणत्या जिल्ह्यात कोणता खनिज आढळते, कोणत्या जिल्ह्यात त्याच्यानंतर महत्वाचं खनिज आढळते आणि त्याच्यापासून कोणता खनिज बनवल्या जाते, हे पण टॉपिक खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही वनसंपत्ती घेऊ शकता. कोणत्या जिल्ह्यात वनसंपत्ती जास्त आढळते, कोणती सदाहरित वने कुठे आहेत, निमसदाहरित अरण्ये कुठे आहेत, हे पण आहे. त्याच्यानंतर मृदा. कोकणात कोणत्या प्रकारची मृदा आढळते, विदर्भात कोणत्या प्रकारची मृदा आढळते, त्याच्यात असणारे खनिज कोणते आणि त्याच्यात महत्वाची कोणती पिके येतात, हे जिल्हावाईज तुम्ही मॅप रिडिंग भूगोल या विषयात करायला हवी. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण जीके मध्ये हे सर्व जवळजवळ चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि विज्ञानचे काही थोडे 2-3 म्हणजे जवळजवळ जे बेसिक इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे. तर याचा फायदा नक्कीच होईल तुम्हाला. आता मी जनरली ओव्हरलुक म्हणजे आता आपण गणित आणि बुद्धिमत्ता पार्ट 4 भागामध्ये 15 क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन बघणार आहे. हे दोन्ही विषयामध्ये 15 क्वेश्चन पैकी जवळजवळ गणिताचे 7 किंवा बुद्धिमत्तेचे 8 किंवा असं होऊ शकतं गणिताचे 8 क्वेश्चन, बुद्धिमत्तेचे 7 क्वेश्चन, असं दोन्ही विषय मिळून 15 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. या 15 क्वेश्चन मध्ये गणिताचे काही महत्वाचे टॉपिक सांगतो. तर बघा, गणितामध्ये वयवारी असेल, त्याच्यानंतर सरासरी असेल, काळकाम विवेक, त्याच्यानंतर घ्या लसावी मसावी, त्याचबरोबर गणितीय क्रिया जसं की तुम्हाला बेसिक बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा गणितीय चार क्रिया आल्या पाहिजे. रेल्वेवरील गणित येतात. हे जवळजवळ महत्वाचे टॉपिक गणित विषयामध्ये आहेत. बुद्धिमत्तेचं बघू. अक्षरमालामध्ये ABCD वगैरे असे प्रश्न येतात. A C E, त्याच्यामध्ये तुम्हाला येणारा अक्षरमालाचा क्रम कोणता असे प्रश्न येतात. त्याच्यानंतर संख्यामालामध्ये कधी वर्ग, 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग अशावर प्रश्न किंवा 1चा घन, 2चा घन, 3चा घन असे प्रश्न येतात. त्याचबरोबर वेन डायग्राम, याच्यावर बी हमखास एक प्रश्न असतो. म्हणजे असे जे गोल गोल तुम्हाला दिले जातात, काही कुत्रे मांजरे आहेत, काही कुत्रे मांजरे नाहीत, असं जवळजवळ असे वेन डायग्रामवर काही प्रश्न येतात. त्याच्यानंतर महत्वाचा टॉपिक म्हणजे दिशाज्ञानावर प्रश्न येतो. कोणत्या दिशेला एक व्यक्ती आहे, समजा इथे हा दक्षिण दिशेला गेला की पूर्व दिशेला गेला, नंतर त्याची एक 90 डिग्री वळाला, जवळजवळ असे प्रश्न दिशाज्ञानावर तुम्हाला येतात. त्याच्यानंतर अजून महत्वाचा टॉपिक बुद्धिमत्तेचा जर बघितला, घड्याळ आहे. घड्याळावर प्रश्न येतात, आरशावर प्रश्न येतात. हे जवळजवळ सर्व गणित आणि बुद्धिमत्तेचे महत्वाचे टॉपिक आहेत. तुम्ही एवढे जरी केले तरी तुम्हाला 12+ मार्क चान्सेस येण्याचे आहेत गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये. ठीक आहे. याच्यानंतर मी आतापर्यंत ज्या 4ही नॉन टेक्निक सब्जेक्टचे तुम्हाला जे मार्क्स डिस्ट्रीब्युशन सांगितलं आहे त्याचे काही बुक लिहून देतो. कोणी स्क्रीनशॉट मारून घ्यायचं. महत्वाची पुस्तके नॉन टेक्निकल सब्जेक्ट तुम्ही लिहून घेऊ शकता. पहिला आहे मराठी व्याकरण, त्याच्यामध्ये मोरा वाळंबे. दुसरं पुस्तक आहे महत्वाचं
बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे. बाळासाहेब शिंदे. त्याच्यानंतर तिसरं पुस्तक पण महत्वाचं आहे, आशा लता कुट्टे मॅडमचं पुस्तक. या 3 पैकी कोणतंही तुम्ही बुक वापरू शकता. त्याच्यानंतर घ्या इंग्लिशसाठी एम.जे. शेख सर. दुसरं आहे बाळासाहेब शिंदे सरांचे पुस्तक आहे, बाळासाहेब शिंदे सर. ठीक आहे. या 2 पैकी कोणतेही तुम्ही एक पुस्तक रेफर करू शकता. त्याच्यानंतरचा विषय आहे जीके साठी तात्याचा ठोकळा सफिशियंट एकच आहे, तात्याचा ठोकळा. ठीक आहे. आणि चौथा विषय मॅथ आणि रिझनिंग साठी तुम्ही सतीश वसे सर आणि नितीन महाले सरांचं बुक वापरू शकता. नितीन महाले सर. दोन्ही मॅथ आणि रिझनिंग साठी हे दोन्ही विषय आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण या 4ही विषयाचं अनालिसिस, डिस्ट्रीब्युशन, मार्क, कोणते बुक रेफर करायचे हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.